अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची. ऐशियाचा संग दी नारायणा, ओलावा वचना जयाचिया. उत्तम सेवन शीतळ कंठासी, पुष्टकांती तैसी दिशेवरी. ऐशियाचा संग दी नारायणा, ओलावा वचना जयाचिया. तुका म्हणे तैसे होई ती संगे, तुका म्हणे तैसे होई ते संगे. वास लागे अंगे चंदनाच्या, ऐशियाचा संग दी नारायणा, ओलावा वचना जयाचिया. चिंतनातला अभंग मला वाटते बहुतेक आमच्या सर्व गुणीजन मंडळीच्या पाठातला. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा मागणीपर स्वरूपाचा एवं संत प्रकरणात साजेला असा 4 चरणाचा सरळपंथी हा अभंग. या अभंगाद्वारे तुकोबाराय जगन्यंत्या प्रभूकडं मागणी मागतात. मागणीचं स्वरूप एकच आहे, महात्म्याची संगती. आणि माझा बी योग चांगला आहे, महात्म्याच्या संगतीतला योग आहे. काय चिंतनातला अभंगातला भाव आहे, संग महत्वाचा आहे. संघामध्ये दांडगी ताकद आहे, पण एवढंच आहे, संघामधून 2 रस्ते फुटतात. कुठून? संघातून. पतन उद्धार संघाचा महिमा, महिमा त्याजावे आधमा संत सेवी. तुकोबाराय म्हणतात संघातून 2 रस्ते फुटतात. संगतीमुळं माणसं पतनालाही जातात आणि संगतीमुळं माणसांचा उद्धारही होतो. दोन्ही आहे. म्हणून त्याजावे आधमा संत सेवी. आणि संतांची विशेषता सांगत असताना तुकोबारायांनी आवर्जून लतावेलीचा दृष्टांत दिला. संत कसे? पहिल्या चरणातली भाषा, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली.
अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चाली बीजाची. कसं आहे नाही तरी जी पेरलंय ती उगवते. साध्या शब्दात काय जी पेरलंय ती बीज तैसी फळे येती निर्वाणी. जसं बी असेल तशी फळ शुद्ध बीजाबोटी फळे रसाळ घुमती. जे पेरलंय त्याच्या विपरीत उगवायचं काही संबंध. ज्ञानोबरायची भाषा. ज्ञानोबरायने स्वभावाची वस्तुस्थिती मांडत असताना ज्ञानोबराय म्हणतात साळीचा कणू म्हणे. कशाचा साळ भात. साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणी तरी आन काय करण्याशी स्वभावाशी विठा. व्याप्रमाणे फळ येतात विपरीत उगवत नाही. आणि मुळात जमिनीचा कसबी तसा. जमीन घरची जरी असली तरी फुकट पीक कोणाला दिलंय का? वडिलोपार्जित आपल्या नावावर आलेली जरी जमीन असली ज्याला मिराजदारीचं क्षेत्र म्हणतात. घरची जमीन आहे म्हणून फुकट पीक देती देत. तू खबर आहे सांग मिराशीचे मुहूर्ते नाही देत पिकाऊगे नाही देत पिकाऊगे मिराशीचे मुहूर्ते Bye.
देत पिकवू गे. घरची जरी जमीन असली तरी फुकट पीक देत नाही, त्याला मेहनतच करावी लागते. काय तुकारामांची भाषा. न करिता निगा न काढिता तन, असो तर बी कोणते असो, जमिनीची मशागत अनिवार्य बाब आहे. बाप जरी गायक असला तरी पोराला घासावीच लागत. फुकट येतंय होय. कुणाला बी वाटतंय माईकवर जाऊन उभं राहावं, कुणाला वाटत नाही. कुणाला बी काय वाटतंय असं माईकवर उभं राहून जावं. तर या वर्षाची त्या वर्षाला विनेवरली धूळ फुकल्यावर भजन बापाची पेंड होय. म्हणजे घासावीच लागते, पर्याय नाही. मेहनत अनिवार्य. घरची जमीन आहे म्हणून फुकट पीक कुणालाच देत नाही. न करिता निगा न काढिता तन, कैसे निते कन येती हाता. जग जाहीर आहे. जुन्या काळात हिवाळा संपत आला की जमिनी नांगरायच्या. महाराज कसं उन्हात चांगल्या तळपू द्यायच्या आणि मग चैत्र वैशाखात मोगडा पाळी वेचणी फुकणी करून सारं रान निर्मळ करून वाट बघायची. कुणाची? पावसाची. पाऊस पडल्या पडल्या पेरतीत का? पाऊस पडल्या पडल्या पेरणी सुरू का? नाही. का? त्याला आपल्या भाषेत वापसा व्हावा लागतो. किंमत कशाला आहे? वापशाला किंमत आहे महाराज. वापसा अनन्यसाधारण महत्वाचा मानला, अति महत्वाचा आहे. कोण? वापसा. वापशाची किंमत सांगतो म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. वापशाची किती किंमत आहे? वापसा जर सांभाळला तर संसारिक माणसाला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र मिळतंय. बोलणं कळायले का नाही कळायलं? काय बायका पोर संसारिक माणूस, संसारिक माणसाला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र शास्त्र बहाल करतंय. कशापायी? कशापायी? वापसा सांभाळल्यावर. एवढी मोठी किंमत आहे. कशाची? वापशाची. तुकोबारायांची भाषा आहे. विधीने सेवा विषय त्यागाचे समान, विषय त्यागाचे समान, विषय त्यागाचे समान. विधीने सेवा विषय त्यागाचे विधीने सेवन विषय त्यागाते समान. विधीपूर्वक विषयाचं सेवन.
विधी नावाचा वापसा एवढा मौलिक आहे की विषय त्यागाते समान. एवढी मोठी किंमत आहे वापशाची. यदा कदाचित वापसा जर नाही सांभाळला त्याचे दुष्परिणाम ज्ञानोबराया सांग. वापशाचं नाव काय? विधी. वापशाचं नाव काय? विधी. ऐक, वापसा जर चुकविला ज्ञानोबराया म्हणतात विधीची वाप चुकवी अन्यायाचे बीज रोपवी आणि कुकर्माचा करी लाभू जरी तरी तयाची सारखे असंभव्य पाप पिके मग जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी विढा. बी पेरल्यावर फळं येतात यात शंका नाही, पण मधली मशागत महत्वाची आहे. काय? विधीचा वापसा जर चुकविला, अन्यायाचं बीज रोपविलं आणि कुकर्माचा राग केला तरी तयाची सारखेन असंभाव्य पाप पिके पुण्य नाही. म्हणून वापसा अति महत्वाचा. गावठी भाषेत सांगू का, आपल्या खेडूती भाषेमध्ये वापसा न होता पेरणं म्हणजे त्याला चिबडीतली पेर म्हणते. इकडं काय म्हणते? तेच का? लमलम. चिबडीतलं उगवत नाही का? उगवत. ओलीमुळं दाना फुटतो, कोंब फुटतो, कोंब येतो, पण अडचण असली त्याची. कसली? त्या जमिनीचा वरला पापोडा कडक होतो. चिबडीतल्या पेरीचा दुष्परिणाम काय? त्या जमिनीचा वरला पापोडा कडक होतो. त्या नाजूक कोंबाला सरळ जीवर यायचं, येता येत नाही. मग जिकडं जमीन फाटली असेल, भळ पडली असेल, चिरली असेल, तिकडं त्याला वाकडं जावं लागतं. आणि मग जन्माला येतानाच बाबा ही चिबडीतल्या पेरी बिढा. म्हणून सुज्ञ, शहाणी, जाणकार वापसा सांभाळतात. काय सांभाळतात? वापसा सांभाळायचा माणूस. वापसा नाही सांभाळल्यावर दुष्परिणाम दांड घेत. वापशाला तुकोबारांनी किती किंमत दिली. मडे झाकोनी करीती पेराने झाकून या करीती पेरणी. मेलेल्या माणसाच्या दुखवट्यापेक्षा एक टाकन किंमत वापशाला. मडे झाकून या करीती पेरणी कुणबियाची वाणी लवला हो. जाहीर आहे एवढी मोठी किंमत वापशाला दिली महाराज. म्हणून वापसा अति महत्वाचा. आणि एक लक्षात ठेवायचं,
वापसा व्हायलाय ह्या नावाखाली वल उठून जाऊ नये. ही बी ध्यानात असणं गरजेचं आहे. काय वापसा व्हायलाय म्हणण्यातच एखाद्या वेळेला काय होत असते, वल उठून जात. बीजन पेरी खडकी ओल नाही ज्याची बुडकी, किंवा ज्ञानोबरांचे शब्द आहेत. ज्ञानोबरा म्हणतात, खडकी जैसे वर्षले कागी माझी पेरले, कर्म मानिजे देखिले स्वप्न जैसे. म्हणून वेळेच्या आत वापसा सांभाळून काम करायचं. खरी पेरणी तर अशी आहे, खोल बोली पडे ते बीज उतारा, उतारा वाया जाय, उतारा वाया जाय. खोल बोली पडे ते बीज उतारा, पडे ते बीज उथळाचा श्रम वाया जाय. म्हणून आपली गावठी म्हण आहे, उथळ पाण्याला त्याच्यासाठी उथळपणा कामाचा नाही. विढाला खोल बोली पडे ते बीज उत्तम. आणि असे पेरणी करून शेतकरी शहाणा जाणकार शेतकरी गप्प बसत नाही. पेरणी झाल्यावर पाठीमागून रासनी नाही तर लोड करतो. काय म्हणते तिकडं रासनी? हा, पेरणी झाल्यानंतर पाठीमागून रासनी किंवा लोड करून त्या बियाला काय करतो, तो झाकून टाकतो. शाबास. आता हे साले सारे दृष्टांत, आता ऐका सिद्धांत. ज्ञानोबराय सांग, नाना कृषी वळू आपुले, पांघुर बी पेरिले, तैसी झाकी निपजले, दान पुण्य विठाला. नाना कृषी वळू आपुले आणि पांघुरवी पेरिले. पेरलेल्यावर काय टाकतोय, पांघरून टाकतोय, झाकण टाकतोय. का? त्याला माहिती वर जर राहिलं तर पाखरं खाऊन जातील, फायदा होणार नाही, म्हणून पांघरण. तद्वत तैसी झाकी निपजले, दान पुण्य. केलेलं दान, केलेलं पुण्य झाकून टाकायचं, ओपन राहता कामा नये. म्हणून जी सुज्ञ आहेत, जे जाणकार आहेत, ते पावत्या फाडल्या बी तरी गुप्तदान नाव येऊ देत नाहीत. कारण पॉवरफुल औषधाच्या ज्या बाटल्या आहेत ना गुरुजी, कसल्या बाटल्या? धनु महाराज कशाच्या? पॉवरफुल औषधाच्या ज्या बाटल्या आहेत त्याला कंपनी डबल बुचन देते. काय? वरलं टोपण एक आणि मध्ये एक बुचन असते. का? तोंड उघडं राहिले की पावर जात असत. म्हणून केलेलं दान, केलेलं पुण्य तोंडानं बोलून दाखवायचं नाही, झाकून टाकायचं आणि मग वापून येत असते. आणि एकदा वापून आल्यावर महाराज 2-4 दिवसांनी येडा करायला जावं लागतं. पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेतात जाईजे, तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. 2-4 दिवसानं शेतकरी काय करतो, येडा करायला जातो. त्याला माहिती आहे काय येडा करण्यामागचा हेतू काय, दाट पातळ बेरलेलं कळत असते. आणि एकदा चारी कोपरे बराबर उगवले असं लक्षात आलं
की तो स्थिर होत. थोडा अधून मधून निवडावे तना निवडावे तना निवडावे तण आणि शेती करावी अधून मधून थोडं पंचपदी अष्टपदी करावं लागते. अधून मधून थोडं भजन. या सप्त्याची त्या सप्त्याला जरी ना हातात घेतला काय स्वर लागतेत, पण जरशी स्वर लागतेत. अधून मधून त्याला तण निवडावं लागतं. निवडावे तण शेती करावी जतन. एकदा चांगलं जमून आलं आणि पोटऱ्यात आलं. कुठं आलंय ती? पोटऱ्यात आल्यावर महाराज मुरमाड जमीन असू द्या, मारानाची जमीन असू द्या, पोटऱ्यात आल्यावर ती धान शेतकऱ्याला खुश करत. आणि त्याची लपकच खतरा असते. कधी पोटऱ्यात आल्यावर. पण शहाणा त्याच्यावर विश्वास ठेवित. शहाणा त्याच्यावर. आता काही बापा आम्हाला म्हणतात अशी कालर हातात धरून, महाराज जगातील लेकरं आहेत पण आपली वेगळीच आहे. मग आमच्या लक्षात येते बहुतेक अजूक निस्वलं नसावं. कारण ही जात कधी कळती, कधी आणि निस्वल्यावर कळती. सुरुवातीला तुकोबाराय म्हणतात ना, रूप वाढता ते नाशे. काय काय उपजता बरे दिसे पण रूप वाढता ते नाशे. असंय ती. सुरुवातीला बरं दिसतंय, पण पुढं जसं गाढवाची तान्ही पालट ते क्षणोक्षणी. जेवढे प्राणी आहेत त्या सर्व प्राण्यात गाढवाचं बचड नंबर 1 गुजीरवानं दिसतंय महाराज. काय नंबर 1. त्याची ती उभे कान आणि ती शटिंग कटिंग बाज बॉडी, ती चलणं लुटू चलणं इतकं गुजीरवानं दिसतंय. कोण? गाढवाचं पिलू. बघितलं की कसल्याला बी वाटतं ह्याची पप्पी घे. काय पण महाराज पुढं ती गाढव होतंय. विढाला सुरुवातीला जरी दिसलं तरी निस्वल्याशिवाय कळत. अहो बऱ्याच वेळेला निस्वायच्या टायमाला मधून जर काळा कोंब आला, झाली कथाची कहाणी. काय फायदा आहे? यदा कदाचित निस्वलय फुलवारा लागलाय, पण लक्षात असू द्या फुलवारा लागून दाणे धरी पर्यंत टिकला तर मेहरबानी. फुलवारा लागलाय आणि दाणे धरायच्या आतच वारान गाराचा जर झपका झाला तर नुसते पिशा हातात येत असतात. मोहरायचे फळे नाही
मोहरा ऐशी फळे नाही, आली काही गळती